छत्रपती शिवरायांची स्मारके का उभ्या केली जातात? छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक पहिल्यांदा कोणी उभा केली? छत्रपती शिवरायांचे अश्वरूढ पुतळा उभा करण्याची परंपरा नेमकी कुठून चालली? या आणि अनेक प्रश्नांसह आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय सावित्री. मी सुचिता जोगदन वडजे पाटील आज आपल्याशी छत्रपती शिवराय यांची स्मारके काल आणि आज या विषयासंदर्भात आपल्याशी आज हितगुण साधण्यासाठी या चॅनलवरती उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर आपल्याला प्रेरणा आठवते, आपल्याला त्यांचा इतिहास आठवतो. छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी केलेले संस्कार आठवतात. स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे, तिला योग्य आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, हा मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिलेला कानमंत्र आपण आजही आत्मसात करतो. पण खरंच छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करत असताना त्यांची कृती आपल्याला या 21व्या शतकात दिसते का? हा पुरोगामी महाराष्ट्र जेव्हा म्हणून आपण ओळखतो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जयंती पुण्यतिथीला फक्त महापुरुषांची आठवण होते का? महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण त्या साजऱ्या करत असतो. परंतु खरंच त्यांचे विचार आपल्या कृतीतून दिसतात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे उभं टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर आपल्याला त्यांची अनेक स्मारके दिसतात. खरं तर जगामध्ये सर्वात जास्त कोणाच्या स्मारकाची नोंद असेल तर ती छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची नोंद आहे. छत्रपती शिवरायांचा हा स्मारकाचा इतिहास पाहत असताना आपल्याला इतिहासात मागे जावं लागेल. कारण छत्रपती शिवरायांचं पहिलं स्मारक कुठं उभं राहिलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण मोहिमेवर ज्यावेळेस निघाले होते, ज्या मोहिमेला आपण दक्षिण विजयाची मोहीम म्हणतो की दिग्विजय मोहीम या नावाने ती ओळखल्या जाते. ज्यावेळेस छत्रपती शिवराय हे आंध्रामध्ये पोहोचले त्यावेळेस छत्रपती शिवरायांना माहिती झालं की इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्रीशैल मल्लिकार्जुनचं या ठिकाणी मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर महाराजांनी पाहिलं की एकंदरीत ते जे श्रीशैल मल्लिकार्जुनचं जे मंदिर होतं ते पूर्ण बांधलेलं नव्हतं का निधी अभावी त्याचा जीर्णोद्धार व्हायचा राहिला होता. आणि छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट हेरली. अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेलं ऐतिहासिक कलाकृती आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना असलेल्या त्या मंदिराची छत्रपती शिवराय यांनी पाहणी केली. आणि ती पाहणी करत असताना छत्रपती शिवरायांच्या असं लक्षात आलं की या मंदिराला घाट नाही आहे. त्याचबरोबर या मंदिराचे एक सुंदर नक्षीकाम चालू असताना त्या ठिकाणी कोपूर बांधलेलं नाहीये. छत्रपती शिवरायांनी या गोष्टी हेरल्या. काही काळ छत्रपती शिवराय दक्षिण विजयाच्या मोहिमेवर असताना त्या ठिकाणी काही काळ तिथे राहिले होते आणि तिथे राहत असताना छत्रपती शिवराय नित्य नियमाने शंभू महादेवाच्या दर्शनाला त्या ठिकाणी जात होते. आणि जात असताना छत्रपती शिवराय यांनी तिथे जोपर्यंत त्यांचं वास्तव्य होतं तोपर्यंत तिथल्या कामगारांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना मोठा निधी दिला आणि त्या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या घाटाचं काम करायला सांगितलं. छत्रपती शिवरायांचं मंदिराच्या दिलेल्या निधीतून तिथल्या कामगारांनी घाट बनवला. पण त्यावेळेस तो घाट बांधत असताना छत्रपती शिवराय तिथेच होते आणि त्यावेळी छत्रपती शिवरायांनी फक्त गाठ न बांधता त्या मंदिराचा जीर्णोद्धारच न करता तेथील शेतकऱ्यांसाठी, तिथल्या काबड कष्ट कामगारांसाठी, शोषितांसाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अनेक छोटे छोटे उपक्रम राबवले. शेतकऱ्यांना निधी दिली, बियाणे दिली, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. एकंदरीत पाहता छत्रपती शिवरायांनी जितका काळ त्या ठिकाणी वास्तव्य केलं तेवढ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी अनेक माणसे कमवली. आणि तिथे वास्तव्यास असणाऱ्या कामगारांना, कष्टकऱ्यांना एकच प्रश्न पडला की हा राजा आहे महाराष्ट्रातला, हा आंध्रात आला आणि इथे येऊन सुद्धा आपल्या अडीअडचणी सोडवतो, आपल्या ठिकाणच्या मंदिराचा जीर्णोद्धार करतो. हा राजा साधा सुद्धा राजा नाही, हा राजा एक अलौकिक राजा आहे. आणि छत्रपती शिवरायांनी तिथे वास्तव्य केल्याच्या नंतर छत्रपती शिवराय पुढच्या मोहिमेला जाण्यासाठी ज्यावेळी निघाले त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती शिवरायांनी जाताना त्या ठिकाणच्या कामगारांना सांगितलं होतं की मी गेल्याच्या नंतर हा राहिलेला जो एक कोपूर आहे त्या कोपुराचंही आपण बांधकाम करून घ्यावं. पण छत्रपती शिवराय गेल्याच्या नंतर त्या कामगारांना प्रश्न पडला की हे जे कोपूर आहे त्या कोपुरामध्ये नेमकं कुठलं कोरीव काम करावं. तर तिथल्या सगळ्या कामगारांनी मिळून
एक निर्णय घेतला की हा जो राजा होता, खरं तर हा राजा परराज्यातला होता, परंतु इथे या राजाने आपल्यासाठी ज्या अडीअडचणी आपल्या सोडवल्या आहेत, आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. खरं तर पाहता राजकीय मोहिमेवर निघालेले आपले राजे, परंतु कुठलेही राजकीय जातीपात, धर्म आणि प्रांताच्या सीमांचं बंधन न पाळता छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे शंभू महादेवाच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिरासाठी जो निधी दिला मोठ्या प्रमाणामध्ये, तिथल्या कामगारांना, कष्टकऱ्यांच्या हाताला काम दिलं, ते पाहून तिथले लोक भारावले आणि त्या कामगारांनी असं ठरवलं की ते जे कोपूर आहे, चौथं कोपूर आहे, त्या कोपुरामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांची आठवण म्हणून त्या कामगारांनी छत्रपती शिवरायांचं त्या कोपुरामध्ये एक सुंदर शिल्प उभारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतलं छत्रपती शिवरायांचं उभं केलेलं ते जगातलं पहिलं शिल्प होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते दक्षिण दिग्विजयाची मोहीम करून परतत होते. त्यावेळेस येताना ते कर्नाटकात आले. कर्नाटकातून येत असताना त्यांना बेलवाडीचं ठाणं लागलं. छत्रपती शिवरायांचा एक सरदार होता, त्याचं नाव होतं दादाजी. दादाजींनी काय केलं की दादाजीनं येता येता बेलवाडीच्या ठाण्यावरती हल्ला केला. बेलवाडीच्या ठाण्याचा जो किल्लेदार होता, त्याची पत्नी ही त्या किल्ल्याचा जो ठाणेदार होता तो मरण पावलेला होता आणि त्याची जी पत्नी होती मल्लाबाई, त्या खरं तर त्या ठाण्याच्या ठाणेदारी म्हणून कार्यरत होत्या. पण दादोजीला वाटलं की आपण एवढा दिग्विजयाचा मोठा सोहळा गाजवत आलेलो आहोत, मोठा विजय आपण मिळवलेला आहे, तर जाता जाता एक बेलवाडीचं ठाणच का सोडावं, आपण इथेही आपला भगवा पताका फडकावा. परंतु त्या ठाण्याच्या ज्या ठाणेदारीण होत्या मल्लाबाई, त्या अत्यंत मुत्सद्दी होत्या आणि उत्कृष्ट नीतिशास्त्र जाणणाऱ्या होत्या, राजनीती जाणणाऱ्या होत्या, अत्यंत कुशल आणि धैर्यवान अशा स्त्री होत्या त्या. आणि त्यांनी त्या दादोजीचा जो डाव होता तो उलथून लावला. खरं तर एखाद्या स्त्रीकडून आपला झालेला पराभव हा कुठंतरी त्या दादाजीच्या मनाला कुठंतरी टोचत होता की आपण एका स्त्रीकडून पराभूत झालेलो, आणि त्यांच्या मनातली ही सल काढून टाकण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांना याची कल्पना न देता अजून मोठं सैन्य घेऊन त्या बेलवाडीच्या ठाण्यावरती हल्ला केला. आणि मोठं सैन्य असल्यामुळं मात्र दुसऱ्या वेळेस मात्र मल्लाबाईंचा या ठिकाणी पराभव झाला. मल्लाबाईंचा पराभव झाल्याच्या नंतर त्या बेलवाडीच्या ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर छत्रपती शिवरायांना हा विजयाची बातमी सांगण्यात आली. त्या ठिकाणी छत्रपती शिवराय बेलवाडीच्या ठाण्यावर आले, तो किल्ला पाहिला आणि किल्लेदारीण ज्या होत्या मल्लाबाई, त्यांना छत्रपती शिवरायांसमोर हजर करण्यात आलं. त्यावेळेसची रूढी परंपरा अशी होती की कुठलाही किल्ला, कुठलंही ठाणं जिंकल्याच्या नंतर त्या किल्ल्यावर असलेली सगळी रसद, मालमत्ता, दागदागिने, घोडे, त्या ठिकाणचं सैन्य आणि राजांच्या असलेल्या पत्नी, ह्या सगळ्या कुठंतरी जिंकलेल्या राज्यामध्ये, जिंकलेल्या राज्याच्या स्वाधीन केल्या जायची, अशी त्यावेळेसची परंपरा होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते की त्यांनी परस्त्री माते समान हा ची शिकवण या राज्याला, या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करून ठेवावी, अशी एक शिकवण आणि संस्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आहे. छत्रपती शिवरायांसमोर जेव्हा मल्लाबाईंना हजर करण्यात आलं, त्यावेळेस मल्लाबाईंच्या मनामध्ये नाना विचार चालू होते की हा राजा कोण आहे, कसा असेल, काय असेल, मला आता काय शिक्षा देईल, का मला दासी बनवून ठेवेल, माझ्या नंतर माझ्या तान्या बाळाचं काय होणार, या नाना विचारांनी मल्लाबाईंच्या मनामध्ये गोंधळ उठलेला होता. परंतु अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये स्वतःचं तानं बाळ हातामध्ये घेऊन मल्लाबाई सरकन छत्रपती शिवरायांच्या समोर जातात आणि शिवरायांच्या चरणाला स्पर्श करत म्हणतात की महाराज, मी तुमची अपराधी आहे, काय शिक्षा द्यायची ती तुम्ही मला द्या, परंतु माझ्या या तान्या बाळाला आपण सोडून द्या. हे पाहिल्याच्या नंतर क्षणभर छत्रपती शिवाजी महाराज निरुत्तरित होते आणि स्तब्ध राहून छत्रपती शिवराय त्या दोघांनाही निहाळतात. आणि छत्रपती शिवरायांनी मल्लाबाईंचं तानं बाळ आपल्या मांडीवर घेतात आणि तानं बाळ घेऊन छत्रपती शिवराय आपल्या सैन्याला इशारा करतात. एक वाटी येते, त्या वाटीमध्ये दूध येतं, चमचा येतं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या वाटीतलं दूध चमच्याने त्या बाळाला पाजत असतात. हे सगळं जेव्हा चालू असतं त्यावेळेस जी मल्लाबाई आहे ती त्या ठिकाणी हे सगळं पाहते आणि तिला क्षणभर कळत नाही की हा राजा आपल्या तान्या बाळाला का दूध पाजवत आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दूध पाजून झाल्याच्या नंतर मल्लाबाईंकडे पाहतात आणि त्यांना म्हणतात की हा जो आमच्या मांडीवरती बसलेला आहे तो आमचा भाचा आहे, या नात्याने तुम्ही माझ्या बहीण झाल्यात. आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो,
कुठला भाऊ आपल्या बहिणीला दासी म्हणून ठेवतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीवर आक्रमण करतो, कुठला भाऊ आपल्या भाषेला शिक्षा देतो. आणि ह्या सगळ्या प्रश्नांनी ज्या मल्लाबाई आहेत त्या गोंधळून गेल्या की नेमकं या राजाला आपल्याला सांगायचं तरी काय आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्याला सांगतात, दादोजीला सांगतात की आमच्या या भाषाच्या दूध भाताची सोय म्हणून त्यांना त्यांचं राज्य परत करा, आमच्या बहिणीला साडी चोळी म्हणून अजून लावून थोडंसं राज्य द्या. ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मल्लाबाई अक्षरशः निस्तब्ध होत्यात आणि त्यांना सुचत नाही की नेमकं काय करावं. त्यांच्या मनात काहोर माजतो की अरे कोण राजा आहे हा, कसा राजा आहे हा, काय राजा आहे हा, अरे मी याची गुन्हेगार आहे, मला शिक्षा द्यायची सोडून हा राजा मला साडी चोळीसाठी राज्य काय लावून देतो, माझ्या लेकराच्या दुधा भाताची सोय करण्यासाठी मला माझं मिळवलेलं राज्य परत काय करतोय. या सगळ्या गोष्टींनी ते अक्षरशः भारावून जातात की असा राजा मी या आधी कधीही पाहिला नाही आणि अशा कुठल्या राजाचं वर्णन मी कधी ऐकलंही नाही. या सगळ्या गोष्टी होत असताना मल्लाबाईंच्या मनामध्ये एक काहूर उडतो की या राजाला, या क्षणाला आपण इतिहासामध्ये कुठेतरी जतन करून ठेवलं पाहिजे. मल्लाबाईंचं जे शौर्य आहे ते शौर्य पाहून छत्रपती शिवरायांनी मल्लाबाईंना सावित्रीबाई ही नावाची उपाधी दिली होती आणि मल्लाबाईंना सावित्रीबाई म्हणून त्यांनी संबोधलं. त्यानंतर त्या मल्लाबाईंना सावित्री या नावाने इतिहासामध्ये ओळखल्या जाऊ लागलं होतं. त्या सावित्रीबाईंनीच पुढे आपण जर आताही कर्नाटकात गेलात तर कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं एक गाव आहे, तिथं मारुतीच्या मंदिराच्या मागे आजही त्यांनी एक शिल्प उभा केलं होतं की त्या उभ्या आहेत, त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, त्यांच्या मांडीवरती एक बाळ आहे आणि वाटीनी छत्रपती शिवाजी महाराज त्या बाळाला दूध पाजतायत. असं एक दगडातलं कोरीव असं काळ्या पाषाणातलं जगातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प हे कर्नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर माणूस मेल्यानंतर त्यांची अनेक पुतळे उभारल्या जातात. आपल्याकडे तो इतिहास आहे की माणूस हयात झाल्याच्या नंतर त्यांची पुतळे उभारतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या जिवंतपणी त्यांची अनेक पुतळे उभारल्या गेलेली आहेत. आपण पाहिल्या गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमधली ही 2 स्मारकं होती, परंतु आपण जर आताचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अश्वरूढ पुतळ्यावरती असलेले शिवाजी महाराजांची पुतळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर पाहायला भेटतात. परंतु आपण कधी असा विचार केला आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळा सर्वात पहिले कोणी उभारला? तर त्याचा एक वेगळा इतिहास आहे की छत्रपती शाहू महाराजांनी 1917 मध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा सर्वप्रथम विचार केला होता. परंतु त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या मनामध्ये एक विचार होता की आपले जे पूर्वज आहेत, आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आहे, आपल्या पूर्वजांनी केलेले जे पराक्रम आहेत, जे त्यांचं शौर्य आहे, त्यांनी त्यावेळेस केलेली जी राजनीती आहे, जे त्यांनी वापरलेलं नीतिशास्त्र आहे, गनिमी कावा आहे आणि आपल्या वंशजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक मोगलशाही पातशाह्यांना गाडून जो इतिहास नवा सुवर्णाक्षराने लिहावा असा जो इतिहास त्यांनी घडवलेला आहे ते कुठेतरी आपल्या स्मरणात राहावं, त्याची आपल्याला आठवण राहावी आणि त्या विचारांचं, त्या संस्कारांचं आपल्याला नेहमी पुनरावलोकन करण्याची प्रेरणा भेटावी या उद्देशाने छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला. आणि छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या या निर्णयाला इंग्रजांनी त्या काळामध्ये देखील पाठिंबा दिला होता. युवराज प्रिन्स एडवर्ड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिपूजन सोहळ्याचं जे निमंत्रण होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि छत्रपती शाहू महाराजांना अत्यंत आनंद झाला. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा कसा करायचा हे अत्यंत जोखमीचं काम होतं आणि हे काम करत असताना छत्रपती शाहू महाराजांना हा विचार आला की नेमकं या पुतळ्याला आपल्याला 1928 मध्ये उभं करायचंय, कारण 1928 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला 300 वर्ष होतात. त्यावेळेस शाहू महाराजांनी हा विचार करून 1928 पर्यंत हे स्मारक उभारण्याचा निश्चय केला. परंतु दुर्दैवाने
6 मे 1922 छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं आणि छत्रपती शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं स्वप्न हे अधुरं राहिलं. परंतु शाहू महाराजांच्या नंतर ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे जे होते त्यांनी हा विडा उचलला आणि शाहू महाराजांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी केला. माधवराव यांच्याकडे ती जबाबदारी आल्याच्या नंतर त्यांनी ती मोठ्या हिमतीने सांभाळायचं विडा उचलला. परंतु दुर्दैवाने माधवरावांचंही निधन झालं आणि त्यांच्या निधनाच्या नंतर ही जबाबदारी येऊन पडली ती कोल्हापूरचे तिसरे राजाराम राजे यांच्यावरती. त्यांच्यावरती ही जबाबदारी येऊन पडल्याच्या नंतर त्यांनी नानासाहेब करमरकरांनी त्यांनी शाहू महाराजांचा पुतळा बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. करमरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना त्याला कुठलं पाषाण वापरायचं, कारण त्यावेळेस असा कुठला तरी एखाद्या व्यक्तीचा पुतळा उभा करणं ही फार नगण्य गोष्ट होती आणि त्या काळामध्ये फारसे पुतळे उभा केले जायचे नाही. त्यामुळे त्या काळामध्ये ब्रॉन्झचा छत्रपती शिवरायांचा आपण पुतळा उभा करू असा त्यांनी या ठिकाणी विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांची जबाबदारी चालू झाली. सर्वप्रथम त्यांनी पुतळ्याचे एक मॉडेल बनवलं. जवळपास 3-3.5 फुटाचं ते मॉडेल होतं आणि त्या मॉडेल वरून त्यांना खात्री झाली की खरंच यशस्वीरित्या आपण महाराजांचा पुतळा उभा करू शकतो. हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाल्याच्या नंतर 1 जून 1928 जवळपास 150 कामगारांनी मिळून जवळपास 16 टन ब्रॉन्झ वितळून एका साच्यामध्ये ते ओतलं. आपण जर आता पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभा करत असताना ते वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बनवून त्याला नंतर जोडलं जातं. परंतु छत्रपती शिवरायांचं जगातलं पहिलं स्मारक उभं करत असताना त्यावेळेस अशी कुठली पद्धत न वापरता एकच मोठा साचा बनवून त्यामध्ये ब्रॉन्झ ओतण्यात आलेलं होतं आणि हे करत असताना त्या पुतळा बनवत असताना हा पुतळा एकसंघ होता. त्यामुळे या पुतळ्याला बनवण्याची जोखीम ही तितकीच होती. जवळपास 7.5 फुटाचा एकसंघ पुतळा आणि त्यावरती करमरकरांनी मोठ्या शिताफीने हा पुतळा बनवण्याचं कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं होतं. हा पुतळा जेव्हा बनला त्यावेळेस हा पुतळा जवळपास 13.5 फूट उंच, 13.5 फूट लांब आणि जवळपास 3 फूट रुंद आकाराचा हा पुतळा बनला. परंतु हा पुतळा बनून तयार झाला त्यावेळेस जी शिवजयंती होती ती 16 जूनला साजरी करण्यात यायची. त्यामुळं हा पुतळा 16 जूनला त्या ठिकाणी पुण्यामध्ये नेण्याचं निश्चित झालं. पुणंच का निवडलं तर छत्रपती शिवरायांचं बालपण जे आहे ते पुण्यामध्ये गेलेलं आहे. छत्रपती शिवरायांची जी कारकीर्द गाजली, त्यांचं बालपण, माँसाहेब जिजाऊंचं त्या ठिकाणी येणं, पुण्याचं पुनर्जीवन उत्पन्न करणं, पुण्याची पुनर्स्थापना करणं, या सगळ्या गोष्टी विचारामध्ये धरून पुणे हे अग्रस्थानी धरून त्या ठिकाणी शाहू महाराजांनी आधीच पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पहिला अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निश्चय केलेला होता. त्यामुळं मुंबईवरून रेल्वे मार्गाने पुण्याला तो पुतळा आणण्यात आला. तो पुतळा आणल्याच्या नंतर 10 जूनला तो पुण्यामध्ये पोहोचला. वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि 16 जूनला राजाराम महाराज यांच्याबरोबर त्यावेळेस मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेले सेल्सी विल्सन यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जगातला पहिला अश्वरूढ पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालं होतं आणि त्यावेळेस 11 तोफांची सलामी तो पुतळा अनावरणाच्या वेळेस देण्यात आलेली होती. 1928 छत्रपती शिवरायांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण झालेली होती आणि हाच संकल्प मनामध्ये धरून छत्रपती शाहू महाराजांनी 1928 छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता आणि तो कोल्हापूरचे तिसरे राजाराम राजे यांच्या निमित्ताने यांच्या हस्ते तो संकल्प त्यांचा पूर्ण झालेला होता. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो आजही दिमाखामध्ये मोठा उभा आहे. परंतु आपल्या फार कमी जणांना याची कल्पना आहे की आजही पुण्यातल्या श्री शिवाजी मिलिटरी स्कूलच्या मैदानामध्ये हा पुतळा जो उभा आहे
तो जगातला पहिला पुतळा आहे जो छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून उभा राहिला होता. आणि यानंतर टप्प्याटप्प्याने आपण जर पाहिलं तर 1928च्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्या स्थापन करण्याची, उभा करण्याची जी आहे ती परंपरा आपली एक परंपरा या ठिकाणी बनलेली होती. हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त महाराष्ट्रात, भारतामध्येच नव्हे तर मॉरिशस असेल, कॅलिफोर्निया असेल, नेपाळ जवळचा आपण एव्हरेस्टचे जे हिल स्टेशन आहे त्या ठिकाणी पण शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला एक पुतळा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर परदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे उभारण्यात आलेले आहेत. परंतु हा पुतळ्याचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा प्रामुख्याने या पिढीला हा इतिहास कितपत माहित आहे माहिती नाही, परंतु या पिढीला एक शिवस्मारक माहिती आहे जे शासनाच्या वतीने उभारण्यात येणार होतं, ज्याला अरबी समुद्रातले शिवस्मारक म्हणून आपण ओळखल्या जातो. खरं तर हा शिवस्मारकाचा नेमका मुद्दा काय आहे, कारण शिवस्मारक उभारण्याचा शासनाचा हा जो निर्णय आहे तो गेली अनेक वर्ष झालं आपण सातत्याने ऐकतो. वेगवेगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर तो आपल्याला ऐकण्यात येतो, परंतु नेमकं शिवस्मारकाचा मुद्दा आहे तरी का आणि शिवस्मारक का रखडलं, तर याचा पण एक थोडासा मागोवा आपण या ठिकाणी घेऊया. की शिवस्मारक जे आहे ते जून 1996ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं ज्यावेळेस युती सरकार होतं त्यावेळेस मराठा महासंघाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वप्रथम शिवरायांचं शिवस्मारक उभारण्यासंदर्भामध्ये घोषणा केली होती. परंतु त्यावेळेस जे शिवस्मारक होतं ते 1999ला त्याची पाहणी करून ते गिरगाव फिल्म सिटी या ठिकाणी उभारण्याचा निश्चय तत्कालीन सरकारने घेतलेला होता. परंतु वर्षभरामध्ये सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्यांनी त्या स्मारकासाठी 70.77 कोटीचा जो आहे तो खर्च त्या ठिकाणी दाखवला होता. आणि 2004 मध्ये जेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी जे शिवस्मारक होतं जे गिरगाव चौपाटी फिल्म सिटी मध्ये उभारण्यात येणार होतं त्याची जागा बदलून सुशीलकुमार शिंदे यांनी ते अरबी समुद्रामध्ये उभारणार अशी घोषणा त्यावेळेस केलेली होती. आणि 2009 साली छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारणीसाठी जवळपास 200 कोटीचा अंदाजे खर्च त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला होता. 2009 ते 2013 या दरम्यान पर्यावरण संरक्षण कायद्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानग्या अडकल्या. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समुद्रात उभा राहिल्यामुळे मच्छीमारांचं त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न उभा राहिला होता. मच्छीमारांनी त्याला विरोध केला आणि या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहिल्याच्या नंतर तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, पर्यावरण प्रेमींनी जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. 2014 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची युती होती त्यावेळी शिवसेनेच्या भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये शिवस्मारकाच्या उभारणीचा जो त्यांनी मुद्दा होता त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये. आणि फडणवीस सरकारने शिवस्मारकाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून जवळपास 22 परवानग्यासाठी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी 2 वर्षामध्ये जवळपास 22 परवानग्या मिळवल्या होत्या. परंतु 24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं जलपूजनही त्या ठिकाणी झालेलं होतं आणि छत्रपती शिवरायांचा स्मारकाचा ड्राफ्ट बनला. तो पुतळा ब्रॉन्झचा बनणार होता. त्या ठिकाणी 10,000 पर्यटक रोज त्या स्मारकाला भेट देतील रोज आणि त्या ठिकाणी एक संग्रहालय, एक उद्यान उभारण्यात येईल असा पूर्ण तो ड्राफ्ट सरकारने त्यावेळेस बनवून जाहीर केला होता. त्यावेळेस विनायक मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. परंतु 2017 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जे सर्वात उंच स्मारक आहे त्यावरून छत्रपती शिवरायांचं स्मारक हे अजून उंच व्हावं या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी उंची होती ती 210 मीटर वरून 212 मीटर करण्यात आली होती. 2018ला शिवस्मारकाची
प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाली आणि LNT नावाच्या एका कंपनीला ते देण्यात आलेलं होतं. परंतु ही जी कंपनी आहे या कंपनीनं जवळपास सरकारशी चर्चा केली आणि सरकारशी चर्चा केल्याच्या नंतर या कंपनीच्या आणि सरकारच्या चर्चेमधून 2,890 कोटीचा या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या एकंदरीत शिवस्मारकाचा जो खर्च आहे तो दाखवण्यात आलेला होता. आणि आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जात असताना एक बोट त्या ठिकाणी उलथली होती आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आणि हे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका संस्थेने या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि शिवस्मारकाच्या कामाला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. खरं तर LNT कंपनीने चालू केलेलं हे जे काम होतं ते अवघ्या 55व्या दिवशी त्या ठिकाणी त्याला स्थगिती मिळाली आणि ते काम त्या ठिकाणी थांबल्या गेलं. परंतु 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकार शिवस्मारक प्रकल्पात बदल करण्याचा विचार करत होता. त्यावेळेसचे डेंबी गोएंका हे जे याचिका करते त्यांनी शिवस्मारक ला विरोध नसून हा पर्यावरणाच्या दृष्टीने त्या ठिकाणच्या जागेला विरोध आहे या असं त्यांनी भाष्य केलेलं होतं. परंतु या एकंदरीत सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर शिवस्मारक अरबी समुद्रात पाहण्याचे जे स्वप्न होतं किंवा शासनाच्या वतीने एखादं शिवस्मारक उभं राहावं हा जो संकल्प होता शासनाचा हा कुठंतरी आज अर्ध्यावर राहिलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शासनाच्या वतीने अजूनही कुठे मोठ्या प्रमाणात उभ्या केलेलं नाहीये आणि शासनाने किंवा राज्यकर्त्यांनी येणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे तर केवळ राजकीय हेतूने त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं. कोणीही शिवस्मारकाचा मुद्दा आहे तो रेटून धरला नाही. मुळामध्ये आज शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे तो उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्याची सुनावणी चालली. परंतु सरकार या गोष्टीचा या सुनावणीचा किंवा या खटल्याचा पाठपुरावा करतो का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आज या निमित्ताने उभा होत आहे. आपण जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी स्थापना आहे ती आपण वर्षेवर होताना पाहत आहोत. परंतु या पुतळ्याच्या पाठीमागं छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेला काय संकल्प होता हा कुठेतरी आपण आज आत्मसात करायला पाहिजे. आपण जर आज पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकावरून आज अनेक ग्रामीण भागामध्ये पुतळे उभे करत असताना जो वाद निर्माण होत आहे, जो पोलिसांचा हस्तक्षेप होतोय, गावकऱ्यांचा हस्तक्षेप होतोय आणि कुठे कुठे दोन जातीमध्ये दोन गटामध्ये यातून वाद निर्माण होत आहे. खरं तर ही अत्यंत शोकांतिका आहे. खरं तर ज्या छत्रपती शिवरायांमुळे हा महाराष्ट्र या महाराष्ट्रातली मंदिरे अंगणातली तुळस आणि आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू अबाधित राहिलं त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारकाला विरोध होणं ही कुठेतरी दुर्दैवी बाब आहे. खरं तर या निमित्ताने आपण स्वतः आपलं आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे की खरंच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजले आहेत का. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री ही देवरातील देवता ही शिकवण दिली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि कुठल्याही स्त्रीला धक्का लागता कामा नये अशी ताकीद स्वतःच्या सैन्याला त्यांनी दिलेली होती. ज्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आपण तरुण पिढीने प्रेरणा घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून कार्यातून छत्रपती शिवाजी सारखं बहुयामी व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलं. खरं तर ही आपल्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब असताना त्यांच्या पुतळ्याला कुठेतरी विरोध म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. परंतु हा विरोध का होतो याचं कारण कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. आजची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटत चाललेली, यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेल या संस्काराचा आणि विचारांचा खूप मोठा अभाव या पिढीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे. आजची जी ही पिढी आहे ती कुठेतरी व्यसनाधीन होत चाललेली आहे. परंतु या पिढीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडे बघून एक गोष्ट नेहमी शिकायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः निर्व्यसनी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न राजे होते. जगाच्या पाठीवरती माणसाला जर कुठंतरी खचून गेल्यासारखं वाटत असेल, आयुष्यातली सगळी उमेद संपली असेल, कुठंतरी आत्महत्येचा विचार माणसाच्या मनात येत असेल तर त्या माणसाने मरण्याआधी एकदा फक्त शिवचरित्र वाचून पाहावं. मला पूर्ण खात्री आहे की एकदा शिवचरित्र वाचलेलं माणूस हा
मोठ्या हिमतीने लढतो, कारण छत्रपती शिवरायांचा इतिहासच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याचं इतकं उत्तम नियोजन माँसाहेब जिजाऊंनी त्यांना करून दिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आलेल्या प्रत्येक अपयशाला यशात कसं रूपांतरित करायचं याचं गमक जर कुठून जर भेटत असेल तर ते शिवचरित्र वाचनातून भेटतं आपल्याला. त्यामुळे प्रत्येकाने ते शिवचरित्र नक्की वाचावं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना प्रत्येक तरुणाने त्यातून प्रेरणा घ्यावी. छत्रपती शिवरायांची शिकवण काय होती, छत्रपती शिवरायांनी कसं धैर्य गाजवलं, कसे पराक्रम गाजवले, कसे नीतिशास्त्र वापरलं, कशी युद्धकला आत्मसात केली, आरमार उभारण्याची गरज त्यांना का वाटली. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं वास्तुशिल्पावर कसं प्रेम होतं. आजचे जर आपण गड किल्ले पाहिले तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असलेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य गड किल्ल्यांना भेटी द्याव्यात. त्यावेळेस जे स्थापत्य होतं ते नेमकं कशा प्रकारचं होतं आपण जर पाहिलं तर आजकालचे आपले रस्ते नाल्या असतील, घरं असतील, हे 10-10, 15-15 वर्षामध्ये पडतात. परंतु आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये उभे केलेले किल्ले आजही मोठ्या दिमाखामध्ये उभे आहेत. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची कृती आणि त्यांची परंपरा, त्यांचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टिकून राहावा, त्यासाठी घरोघरे गावागावात स्मारके ही उभे राहिलीच पाहिजेत. परंतु ही स्मारक उभे करत असताना जो वाद निर्माण होतो खरं तर हा दुर्दैवी आहे. यासाठी मला वाटतं कुठेतरी प्रशासनाने समोर यावं लागतं. कारण कुठल्याही ठिकाणी महापुरुषांचा पुतळा उभा करत असताना काही परवानग्या लागत असतात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांचा जर पुतळा उभा करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, ना हरकत प्रमाणपत्र लागतं, त्याला 7/12चा उतारा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या युवकांना या गोष्टीचं कुठलंही ज्ञान नसतं. त्याला एक संस्था करणं, त्या संस्थेवर त्या गावातील विविध जाती धर्मातील लोक त्या संस्थेवर कार्यरत असणं आणि सगळ्यांची संमती घेऊन कुठेतरी पुतळा उभा करणं, या ज्या गोष्टी आहेत या जर आपण केल्या तर कुठेतरी त्या प्रशासनाची परवानगी भेटून महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी परवानगी भेटते. परंतु ग्रामीण भागात जर आपण पाहायला गेलं तर याविषयीचं ज्ञान कमी असल्यामुळं या कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा, कागदपत्राचा पाठपुरावा न करता ग्रामीण भागातील जे तरुण आहेत ते आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र होऊन अचानक जयंती पुण्यतिथीच्या तोंडावरती शिवाजी महाराजांची स्मारक उभं करत आहेत. परंतु हे केल्याच्या नंतर जेव्हा मग पोलिसांची चौकशी होते, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल होतं, मुलांवर गुन्हे दाखल केले जातात. माझी या माध्यमातून प्रशासनालाही विनंती आहे की ही जी परवानगीचा जो आपण कागदपत्राची जी पूर्तता करण्याची जी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करत असता, तर हा जो मागणीचा जो कागदांचा जो पुरवठा करण्याची जी हे आहे याच्यात या पुरवठ्यामध्ये कुठेतरी आपण थोडीशी ढील दिली पाहिजे. कारण एखाद्या गावामध्ये संस्था उभं करणं, त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करणं, त्या संस्थेवर नेमकं कोणाला घेणं हाही मोठा वाद ग्रामीण भागामध्ये असतो. त्यामुळं अशी संस्था कुठेतरी निर्माण करून त्याची परवानगी घेऊन त्यांची सर्वानुमते कुठेतरी NOC काढून शासनाला त्याचा पाठपुरावा करत बसणं, यामध्ये जवळपास आपण नाही जरी म्हणलं तर 1-2-2.5 वर्षाचा कालखंड लागतो. आणि त्यामुळं कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी ग्रामीण भागातल्या युवकांना ज्या आहेत त्या अवघड वाटतात. आणि त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता ते डायरेक्ट शिवस्मारक उभं करण्याचं विडा आजकाल जे तरुण पिढी उचलत आहेत. परंतु माझी प्रशासनालाही विनंती आहे की जी कागदपत्राची जी पूर्तता करण्याची आपण मागणी करत आहात त्यामध्ये कुठेतरी ढील दिली पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल की मोठ्या प्रमाणामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत ते अनधिकृतपणे उभे करणं थोड्या प्रमाणात त्याला आळा बसेल. परंतु हे करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांची संमती घेऊन सर्वांची एक एकत्रित बैठक लावून त्यात प्रशासनाने पुढाकार घेऊन जर सर्वानुमते जातीमध्ये वाद या गोष्टीमुळे निर्माण होणार नाहीत आणि सर्वानुमते छत्रपती शिवरायांचे पुतळे हे उभ्या केल्या जातील. परंतु प्रशासनाने यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून जी परवानग्याची जी त्यांची पूर्तता आहे कागदपत्रांची त्याच्यामध्ये कुठेतरी ते कमी त्यांनी केली पाहिजे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्यांचा इतिहास
त्यांचं इतिहास त्यांचा आठवत असताना वर्तमानात आणि भविष्यात आजच्या तरुण पिढीला जगण्याची एक नवी उमेद मिळत असते. त्यांच्याकडून भेटलेली प्रेरणा ही नक्कीच युवकांना नवी दिशा देण्यासाठी आणि या राष्ट्रासाठी, या देशासाठी एक उज्ज्वल भविष्य, एक पिढी घडवत असते. आणि त्या घडणाऱ्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहित असणं हा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळं छत्रपती शिवरायांची स्मारके उभे करणे हे तर गरजेचे आहेच, परंतु त्या उभे राहिलेल्या पुतळ्यातून आपण रोज प्रेरणा घेऊन त्यांचे विचार, त्यांच्या विचारांची कृती आपल्यातून दिसणं खऱ्या अर्थाने हे छत्रपती शिवरायांचं स्मारक उभे करण्याचं फलित होईल असं मला या ठिकाणी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अनेक उभे राहिलेत. माणूस मेल्यानंतर त्याची स्मारके उभे राहतात, परंतु जिवंतपणे ज्यांची स्मारके उभे राहिली असं जर जगाच्या पाठीवरती कुठलं व्यक्तिमत्व असेल तर ते एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके उभे करणं, त्यातून एक नवा आदर्श आणि संस्कार घेणं खरं तर आजच्या तरुण पिढीची ही गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारकाविषयीच्या पुतळ्यांविषयीची कालची आजची आपण परिस्थिती पाहिलेली आहे. खरं तर येणाऱ्या पिढीने या सर्व गोष्टीचा अवलंब करावा आणि छत्रपती शिवरायांसारखं सर्वगुण संपन्न जसा राजा निर्माण झाला होता तसं सर्वगुण संपन्न राज्यकर्ते, एक उत्तम नागरिक म्हणून आपल्याला कसं वावरता येईल या गोष्टीकडे आपण भर दिला पाहिजे. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।